तर लोकशाही वाचवण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। अमरावतीमधून ते निवडणूक लढणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये बऱ्याच मंडळींमध्ये असंतोष असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। महाविकास आघाडीचं हे वागणं दुर्दैवी असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये रिपब्लिकन सेनेकडनं आनंदराज आंबेडकर मैदानात उतरणार आहेत। अमरावतीचे जागा लढवण्यासाठी ते तयार झालेले आहेत। आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर आहेत। सर, खरं तर महाविकास आघाडी, महायुती, वंचित आणि आता तुम्ही सुद्धा रिंगणात उतरताय। नाही, याचं कारण असं आहे की आज या देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की एक तर संविधान बदलण्याची गोष्ट सत्ताधारी करत आहेत, लोकशाही खतम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। कुठेतरी लोकशाही या देशामध्ये वाचली पाहिजे। या देशामधल्या लोकांची जी मतं आहेत त्या मताला किंमत राहिली पाहिजे आणि बाबासाहेबांमुळे या देशामध्ये जे एक प्रकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचं जी अत्यंत सुंदर अशी गुंफण बाबासाहेबांनी संविधान केली आहे ते संविधान टिकलं पाहिजे। यासाठी म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी अमरावती इथे उभा राहत आहे। प्रश्न असा आहे की महायुती, महाविकास आघाडी, वंचित असं मोठं आव्हान आहे, तर तुम्ही कोणाचा पाठिंबा घेणार आहे की सोबळावरती निवडणूक लढवत आहे? महायुतीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आज ओरिजिनल कार्यकर्त्यांना राहून नवीन माणसांना तिकीटं दिली जात आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये पण प्रचंड असंतोष आहे। म्हणजे दोन्हीकडे प्रचंड असंतोष आहे आणि ती सर्व असंतोष असणारी मंडळी आज अमरावतीमध्ये मग खास करून माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांचीसुद्धा इच्छा आहे की अमरावतीमध्ये बदल व्हावा। तुम्हाला वाटतं का तुम्ही आता उदाहरण दिलं का देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे, महाविकास आघाडी म्हणते का आम्ही या विरोधात लढतोय, तर बाळासाहेबांनी सुद्धा त्यांच्यासोबत जाणं अपेक्षित होतं? तर महाविकास आघाडी फक्त 3च पक्षांची असेल आणि तीच या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत असेल तर ते त्यांचं योग्य नाही। त्याने सर्व छोट्या मोठ्या संघटना आणि पक्षांना एकत्र घेतलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। न पेक्षा त्यांना जवळचंच उदाहरण आहे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसने जे काही केलं छोट्या पक्षांना बरोबर घेतलं नाही आणि त्यामुळं जो काही रिझल्ट आला तो एवढा समोर असतानासुद्धा आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अशा पद्धतीने वागत आहे, हे खरं म्हणजे दुर्दैव आहे। तुमचं महाविकास आघाडीतील कुठल्या नेत्याशी बोलणं झालं होतं का? कुठल्या जागेसाठी तुम्ही सगळी बोलणं केलं होतं का? आणि त्यावेळेस रिपब्लिकन सेनेतर्फे आम्ही 2 जागा मागितल्या होत्या, महाविकास आघाडी दक्षिण मध्य मुंबई आणि अमरावती। दुर्दैवाने दोन्ही जागा देण्यात आलेल्या नाही। येत्या निवडणुकीमध्ये अमरावतीची जागा कशी निवडणूक लढते आणि कोण विजय होतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन विनय सराजुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।